ओके, अटेंडन्स मी घेणार आहे बेटा. त्यानंतर तिसरा प्रकार आहे बाजारपेठ विभागणीच्या प्रकारांपैकी किंवा आधारांपैकी तिसरा आधार जो म्हणतो आपण ग्राहकांच्या वागणुकीनुसार किंवा वर्तणुकीनुसार बाजारपेठ विभागणी. यामध्ये कंझ्युमर बिहेवियर या ठिकाणी लक्षात घेतात, म्हणजे त्याची वागणूक कशी आहे, वर्तणूक कशी आहे. वर्तणूक कशावरून ठरवली जाते तर तुम्ही पाहताय स्क्रीनवर, विशिष्ट वस्तूचा वापर करणारा ग्राहक, त्यानंतर वस्तू वापराचा अनुभव असणारा ग्राहक, त्यानंतर वस्तूच्या वापराविषयी उत्सुक असणारा ग्राहक आणि वस्तूचा नियमित वापर करणारा ग्राहक, असं त्याचं बिहेवियर असतं. म्हणजे सातत्याने वस्तूंची खरेदी करणारा, कधीतरीच वस्तूंची खरेदी करणारा किंवा विशिष्ट वस्तूंचीच खरेदी करणारा किंवा त्या वस्तूंच्या वापराचा अनुभव असणारा ग्राहक, या पद्धतीने ग्राहकाची वर्तणूक त्या ठिकाणी ठरवली जाते. त्याला बिहेवियरिस्टिक सेगमेंटेशन असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे ग्राहकांच्या वागणुकीनुसार ग्राहकाचं समाजातील स्थान काय आहे यावर त्याची वागणूक ठरत असते. आणि त्याची वागणूक हे जे घटक तुम्हाला 4 सांगितलेत, तो कोणत्या वस्तूंचा वापर करतो, विशिष्ट वस्तूंचा वापर करणाऱ्या वस्तू कोणत्या, आणि वस्तू वापराचा अनुभव असणारा ग्राहक कोणता आहे, वस्तू वापराविषयी उत्सुक असणारा ग्राहक कोणता आहे, आणि वस्तूचा नियमित वापर करणारा ग्राहक कोण आहे, यावरून त्याची वर्तणूक लक्षात येते. आणि मग त्याच्या वर्तणुकीनुसार आता वरचे जे 4 घटक दिलेत त्यानुसार ग्राहकांचे गट किंवा विभागणी केले. उदाहरणार्थ विशिष्ट वस्तूचा वापर करणारा ग्राहक, त्यासाठी स्वतंत्र बाजारपेठ, म्हणजे विशिष्ट वस्तूंचीच बाजारपेठ. नंतर वस्तू वापराचा अनुभव असणारा ग्राहक, ज्यांना त्या वस्तूच्या वापराचा अनुभव आहे पण ते सद्यस्थितीला ग्राहक नसतील, तर अनुभव असणारे जे ग्राहक आहेत ते पुन्हा वस्तू खरेदी करू शकतात, यासाठी अशा ग्राहकांसाठीची स्वतंत्र बाजारपेठ. त्यानंतर वस्तूच्या वापराविषयी उत्सुक असणारा ग्राहक, त्या ग्राहकांना असं वाटतं की सातत्याने आपण या वस्तूंचा वापर केला पाहिजे आणि त्यांना त्या वस्तूकडे आकर्षित करण्यासाठी विशिष्ट वस्तूंच्या बाजारपेठा त्या ठिकाणी निर्माण केल्या जातात. तर यामध्ये प्रासंगिक खरेदी, निर्गमित खरेदी आणि विशेष खरेदी या बाबींचा समावेश प्रामुख्याने केला जातो. म्हणजे काही प्रसंगानुसार ग्राहक खरेदी करतात. उदाहरणार्थ दिवाळीचा सण आहे किंवा लग्न प्रसंग आहे, त्या वेळेला त्या वस्तूंची खरेदी त्या ठिकाणी केली जाते. तुम्ही पाहता की लग्न सराई आपण म्हणतो, लग्न सराईमध्ये बाजारपेठा अगदी फुलून गेलेल्या असतात. लग्नासाठी आवश्यक असणारं साहित्य, मग ते अगदी खाद्यपदार्थांपासून कपडे लत्ते असतील, या सगळ्या बाबींची रेलचेल बाजारपेठेमध्ये असते. मात्र लग्न सराई संपल्यानंतर हा प्रसंग आहे, याला प्रासंगिक खरेदी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. लग्न प्रसंग ज्याच्या घरात आहे तेव्हाच त्या पद्धतीची खरेदी त्या ठिकाणी केली जाते, अन्यथा नाही. म्हणजे नंतर निर्गमित खरेदी. निर्गमित म्हणजे काय, निश्चित केलेली, नियोजित केलेली. प्रत्येक ग्राहक काय करतो, आपल्याला कोणत्या वेळेला कोणती वस्तू खरेदी करायची आहे ना ते ठरवत असतो. आणि मग त्यामुळे काय होते, त्या वेळेला ग्राहक त्या वस्तूंची मागणी करतात आणि मग त्या ग्राहकांना संबंधित वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी विक्रेते किंवा उत्पादक जे आहेत ना ते प्रयत्न करतात. नंतर विशेष खरेदी, विशेष कारणासाठी, विशेष कारण एखाद्याच्या घरात असेल तर त्या कारणासाठी खरेदीसाठी त्या ठिकाणी ग्राहकांचा विचार त्या ठिकाणी केला जातो आणि त्या पद्धतीच्या वस्तूंची उपलब्धता त्या ठिकाणी केली जाते. जिथे असं म्हटलं टिकाऊ ग्राहक उपयोगी वस्तूंसाठी अशी बाजारपेठ विभागणी उपयुक्त ठरते. म्हणजे नियमित वापरल्या जाणाऱ्या टिकाऊ आणि ग्राहक उपयोगी वस्तूंसाठी ही ग्राहकांच्या वर्तणुकीविषयीची बाजारपेठ जी आहे ना ती उपयुक्त ठरते. नंतर चौथा आधार आहे राहणीमानाच्या दर्जानुसार विभागणी. कुणाचं राहणीमान, राहणीमान कुणाचं, हॅलो, राहणीमानाचा दर्जा हा ग्राहकांचा, विशिष्ट ग्राहकांचा विशिष्ट राहणीमानाचा दर्जा त्यांनी मेंटेन केलेला असतो. प्रत्येक ग्राहकाचा राहणीमानाचा दर्जा ठरलेला असतो आणि मग त्याला ते राहणीमान, दर्जेदार राहणीमान सातत्याने टिकवण्यासाठी तो काही वस्तूंची मागणी त्या ठिकाणी करत असतो. उदाहरणार्थ इथे पाहिले की पाश्चिमात्य सर्वसाधारण राहणीमान, निम्न पाश्चिमात्य राहणीमान, पौरात्य किंवा पारंपरिक राहणीमान. बघा, एक व्यक्ती जन्माला आल्यानंतर आपलं राहणीमान कसं असावं त्याविषयी स्वतः विचार करतो. आवाज व्यक्ती जन्माला आल्यानंतर ती व्यक्ती ग्राहक झाल्यानंतर, म्हणजे जन्माला आलेली व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती ग्राहक असते, कारण त्या व्यक्तीला वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या वस्तूंची आवश्यकता असते किंवा सेवांची आवश्यकता असते. आणि मग त्याचं राहणीमान किंवा राहणीमानाचा दर्जा यानुसार तो वस्तूंची मागणी करत असतो.
साक्षी देशमुख आवाज येत नाही असं म्हणते. आवाज येतोय बेटा माझा सगळ्यांना? हॅलो हॅलो, तुमचा आवाज नाही आला मला आता. येस, हा येतोय. शुभम आवकडे म्हणतोय आवाज येतोय. मी तुम्हाला येतोय हो ठीक आहे ठीक आहे, मी म्यूट करतोय तुम्हाला. हो ठीक आहे, मला तुमच्या भांड्यांचा खूप आवाज येतोय. हा ठीक आहे, लाहिरीने पल्लवीने सांगितले की आवाज येतोय. ठीक आहे, तर मी काय सांगत होतो, ग्राहकांचा राहणीमानाचा दर्जा काय आहे. बाळा चॅट बॉक्स मध्ये, हा ठीक आहे सचिन बरे आवाज येतोय. अरे चॅट बॉक्स मध्ये गरज असेल तरच आता रिप्लाय नोंदव रे बाळांनो. काय होतंय, माझं लक्ष तिकडे जातंय सारखं, कोण काय म्हणतंय. येतोय आवाज? ठीक आहे सर, डिस्टर्ब होतोय. कोण आहे? Vivo 1820. हा ठीक आहे, तर राहणीमानाच्या दर्जानुसार विभागणी. ज्या ग्राहकांचं जसं राहणीमान आहे त्या पद्धतीने त्याच्या वापराच्या किंवा गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी राहणीमानाच्या दर्जानुसार बाजारपेठांची निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ सर्वसामान्य राहणीमान. ज्या ग्राहकांचं राहणीमान सर्वसामान्य स्वरूपाचं आहे, सर्वसामान्य स्वरूपाच्या वस्तू पुरवणाऱ्या बाजारपेठा त्या ठिकाणी निर्माण केल्या जातात. नंतर पाश्चिमात्य राहणीमान. आता पाश्चिमात्य राहणीमानाविषयी मी जास्त बोलणार नाही, त्याला वेस्टर्न लाईफस्टाईल असं म्हटलं जातं. तुम्हाला मराठी शब्दप्रयोगापेक्षा इंग्रजी शब्दप्रयोग जास्त भावला असेल. वेस्टर्न लाईफस्टाईल की जी भारतामध्ये त्या लाईफस्टाईलचं अनुकरण केलं जातं आणि त्यामुळे काय झालंय की अनेक ताशेरे त्या संदर्भात युवकांवर युवतींवर ओढले जात आहेत. त्याचं कारण आहे की पूर्वीच्या पिढीचं राहणीमान आणि आताच्या पिढीचं राहणीमान यामध्ये प्रामुख्याने बदल झालेला आपल्याला दिसून येतो. पाश्चिमात्य राहणीमानाचं अनुकरण हे प्रामुख्याने देशामध्ये तरुण लोकांकडून केलं जात असल्यामुळे आणि हे पाहण्याची सवय नसल्यामुळे मागील पिढीतील लोक कदाचित नाव ठेवतात. ठीक आहे, परंतु त्याचा मेळ कुठेतरी घालणं अपेक्षित आहे. दुर्दैवाने तो मेळ घातला जात नाही आणि त्यामुळे जुने लोक, नवीन लोक किंवा तरुण, वयस्कर असं भेदभाव त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतो. मला सांगायचं काय पाश्चिमात्य राहणीमान. ज्या लोकांना पाश्चिमात्य राहणीमानाची आवड आहे अशा लोकांसाठी त्या प्रकारच्या वस्तू त्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. याचा अर्थ काय की राहणीमानाच्या दर्जानुसार बाजारपेठांची निर्मिती केली आहे. निम्न पाश्चिमात्य राहणीमान, बघा इथे मात्र मेळ घातलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य राहणीमान आणि पाश्चिमात्य राहणीमान यांचा मेळ या ठिकाणी घातला आणि निम्न पाश्चिमात्य राहणीमान म्हणजे मेळ घालून आपल्या देशातील आणि पाश्चिमात्य राहणीमान इथे मेळ घातलेला आहे आणि लोक त्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करतात. नंतर पौरात्य. पौरात्य म्हणजे याला पौराणिक म्हणजे पुराण काळातील असं आपण म्हणतो की आजही बऱ्याच ग्राहकांना महेंद्रा तुझं फोटो आहे ना तो डिस्टर्ब करतोय. महेंद्रा चौधरी, ठीक. पौरात्य म्हणजे पौराणिक स्वरूपाचं राहणीमान. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ग्राहकांना परंपरा किंवा अगदी जुन्या पद्धतीच्या बाबींचा वस्तूंचा वापर करण्याची आवड असते आणि मग त्या वस्तू कुठे आणि कशा मिळतील याच्या शोधात ते नेहमी असतात. आणि मग हे नेमकं उत्पादक आणि विक्रेते शोधतात कोणत्या ग्राहकांना पौराणिक वस्तू हव्या आहेत, अशा पद्धतीच्या वस्तू कोणत्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करता येईल यासाठी त्या पौराणिक वस्तूंची बाजारपेठ स्वतंत्रपणे निर्माण करण्याचा अट्टहास विक्रेत्यांकडून किंवा ग्राहकांकडून आपलं उत्पादकांकडून केला जातो. त्यानंतर पारंपरिक राहणीमान. इथे सुद्धा मेळ घातलाय आधुनिक राहणीमान आणि पौरात्य राहणीमान यामधला मार्ग. पारंपरिक राहणीमान म्हणजे परंपरेने सुरू असलेलं आणि आज तागायत ते सुरू असलेलं राहणीमान. म्हणजे परंपरा जुनी आहे पण ती आजपर्यंत आपण खेचून आणलेली आहे, ओढून आणलेली आहे. याचा अर्थ काय की आपण सण उत्सव साजरे करतो, वेगवेगळे प्रसंग जे आहेत ते पूर्वापारपणे पारंपरिक पद्धतीने जे पूर्वी ज्या पद्धतीने साजरे व्हायचे तेच सण आपण साजरे करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यासाठी या परंपरांना
अबाधित ठेवण्यासाठी त्या परंपरांच्या अनुषंगाने ज्या वस्तूंची आवश्यकता असते त्या वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी बाजारपेठा त्या ठिकाणी निर्माण केल्या असतात. उदाहरणार्थ पोळा हा सण आहे, बरोबर? आणि या सणाच्या प्रसंगी बैल पोळा म्हणतो आपण त्याला, की बैलांना सजवण्याचं साहित्य बाजारपेठांमध्ये मुबलक प्रमाणात ठेवलेलं असतं. ही परंपरा आहे आपली, बरोबर की नाही? आता त्याला तुम्ही जर ट्रॅक्टर पोळा हा ऑप्शन जर देत असाल तर तिथे नाही इलाज आहे. परंपरा सुद्धा आपल्या बदलत चाललेल्या आहेत. तुम्ही म्हणताय की ठीक आहे सर, आपण परिस्थितीनुसार बदललं पाहिजे किंवा बदल आपल्यामध्ये करून घेणं अपेक्षित आहे. परंतु जी परंपरा आहे ती खंडित होणार नाही, मोडकळीस येणार नाही याची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे. बघा पूर्वी जे बदल होत होते ना ते फार वर्षांतून व्हायचे. 100 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष इतक्या वर्षातून बदल व्हायचे. पण अलीकडे जे बदल होत आहेत परंपरेमध्ये ते फार जलद गतीने होत आहेत. म्हणजे आता तुम्ही तुमच्या लहानपणामध्ये कदाचित बैलपोळा पाहिला असेल आपल्या गावामध्ये. पण त्या बैलपोळ्याचं स्वरूप आता बदलत चाललंय. आपण त्याला ट्रॅक्टर पोळा पण म्हणतो. ठीक आहे, शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. मात्र ती यंत्र आहे. पूर्वापार पद्धतीने शेती कसण्यासाठी बैलांचा वापर केला जायचा आणि म्हणून बैलपोळा हा सण निर्माण झालाय. मग ट्रॅक्टर पोळा जो आहे तो बैलपोळ्याला ऑप्शन ठरू शकणार नाही. तुम्ही स्वतंत्र ट्रॅक्टर पोळा ठेवा तुमचा, पण बैलपोळा हा स्वतंत्र असू द्या. परंपरा आहे ती आपली. अशाच प्रत्येक सणाच्या बाबतीत म्हणजे अनेक प्रगत शेतकरी आपण पाहतो, पण त्यांच्याकडे आज बैल नसतात. ते यंत्रांचा ट्रॅक्टर मशागतीसाठी जो वापर आहे तो करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. ठीक आहे, त्यापासूनचे फायदे खूप आहेत. कमी वेळेत कमी श्रमात जास्त परिणामकारक शेती केली जाते. आपण आधुनिकतेचा मार्ग अवलंबायचा आहे. मला म्हणायचं नाही की तुम्ही ट्रॅक्टरचा वापर करू नका, आधुनिक यंत्रांचा वापर करू नका, पण किमान पातळीवर जे प्राणी पूर्वी प्राण्यांचा वापर शेतीसाठी केला जायचा. आजही ज्यांच्याकडे बैल आहेत किंवा शेती आहे ते लोक बैलांचा वापर शक्य त्या ठिकाणी करत असतात. शक्य आहे ते ते करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे काय झालंय की त्या लोकांकडून ही परंपरा जी आहे ना ती अखंडित राहिलेली आहे. म्हणजे आपला जो रोल आहे परंपरा अखंडित ठेवण्यामध्ये तो बघा कुठे असतो. काही लोकांना आवड असते, परंतु आता नवीन पिढीला बैलांचा आग्रह किंवा आकस फारसा राहिलेला नाहीये. यंत्रांच्या साह्याने ते शेती करण्याचा प्रयत्न करतात. मला सांगायचं काय होतं, पारंपरिक राहणीमान. समजा जे पारंपरिकतेचा आग्रह धरतात, समजा आता बैलपोळा आहे आणि बैल सजवण्यासाठी साहित्य लागतं, तर अशा प्रकारच्या बाजारपेठात आता त्या तत्कालीन किंवा प्रासंगिक बाजारपेठा असतात. पण काही बाजारपेठा उदाहरणार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर जे मार्केट डेव्हलप झालेलं असतं किंवा निर्माण झालेलं असतं, तर ते शेतीशी निगडीत असतं. प्राणी असतील, त्यांचं खाद्य असेल, त्यांना सजवण्याचं साहित्य असेल, अशा प्रकारच्या साहित्याची विक्री त्या ठिकाणी होते. म्हणजे स्वतंत्र प्रकारची बाजारपेठ ती त्या ठिकाणी निर्माण झाली. परंपरा अखंडित ठेवण्यासाठी किंवा परंपरानुसार बाजारपेठेची विभागणी त्या ठिकाणी झालेली आहे, असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे हुकुमशाही, लोकशाही तसेच अधिकार गाजवणारे व उच्चकामी व्यक्तिमत्वाचा विचार करून बाजारपेठ विभागणी केली जाते. उदाहरणार्थ हुकुमशाही लोक आहेत. बघा राहणीमानाचा दर्जा कसा आहे? त्यांचा हुकुमशाही स्वरूपाचा आहे आणि त्यांना हुकूम गाजवायला आवडतो आणि मग हुकूम गाजवत असताना त्यांची वेशभूषा असेल, वापरल्या जाणाऱ्या वस्तू असतील, त्या वेगळ्या पद्धतीच्या असतात. बरोबर ना? तुम्ही अनेक ठिकाणी मालिका असतील, सिनेमा असतील, त्या ठिकाणी हुकुमशाह काय करतात किंवा कशा प्रकारचं राहणीमान कशा प्रकारच्या राहणीमानाचा वापर करतात हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्यानंतर लोकशाही स्वरूपाचं राहणीमान म्हणजे लोकशाही स्वरूपाचं, आता लोकशाहीची व्याख्या तुम्हाला माहिती आहे. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य किंवा व्यवस्था ती लोकशाही. इथे लोकशाही स्वरूपाच्या राहणीमानात सुद्धा लोकांना जे भावेल, लोकांना जे आवडेल, लोकांसाठी जे योग्य असेल, अशा प्रकारच्या राहणीमानाचा प्रामुख्याने त्या ठिकाणी विचार केला जातो. म्हणजे कुणाला आपल्या राहणीमानाचा त्रास होणार नाही किंवा आपल्याला ते सामावून घेतील लोक, यासाठी लोकशाही स्वरूपाचं राहणीमान त्या ठिकाणी बाळगण्याचा किंवा अवलंबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. नंतर अधिकार गाजवणारे, हुकुमशाही किंवा अधिकार गाजवणारे हे एकाच कॅटेगरीमध्ये येतात. हुकुमशाह हा अधिकार गाजवणारा असतो आणि मग अधिकार गाजवणाऱ्यांचं राहणीमान हे वेगळ्या प्रकारचं असतं आणि मग त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची आवश्यकता सुद्धा वेगळी असते. नंतर कुचकामी व्यक्तिमत्व म्हणजे कामामध्ये टाळाटाळ करणारे लोक, त्यांचं राहणीमान वेगळं असतं. तर त्या लोकांना वेगळ्या वस्तूंची आवश्यकता असते. तर लोकांच्या राहणीमानाचा दर्जा हा त्यांच्या लाईफस्टाईलनुसार
त्यांनी कोणत्या प्रकारची लाईफस्टाईल प्रिफर केलेली आहे, निवडलेली आहे किंवा अवलंबलेली आहे, याचा विचार प्रामुख्याने त्या ठिकाणी केला जातो आणि त्या ग्राहकांसाठी त्या प्रकारच्या बाजारपेठा निश्चितपणे निर्माण केल्या जातात. खाली पुढे म्हटलं, विशिष्ट प्रकारच्या राहणीमानाचा दर्जा असणारे ग्राहक वस्तू व सेवांच्या निवडीबाबत चोखंदळ असतात. बघा, ते या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करत नाही आपल्या वस्तू आणि सेवांविषयी. उदाहरणार्थ, हुकुमशाह आहे, वस्तूची किंमत कितीही असली तरी देखील त्यांना पसंत असलेली वस्तू ते खरेदी करतात. बघा, इथे त्यांच्या निवडीबाबत ते चोखंदळ असतात. म्हणजे त्यांची निवड इतरांसारखी नक्कीच नसते, इतर ग्राहकांसारखी अजिबात नसते, काहीतरी वेगळे पण त्या ठिकाणी असतात. अधिकार गाजवणारे जे आहेत त्यांचं राहणीमान वेगळं असतं. वस्तू आणि सेवांची निवड ते त्यांच्या पद्धतीने करतात. म्हणजे याचा अर्थ काय की या ग्राहकांच्या गरजा ज्या आहेत त्या भागवण्यासाठी ते फार चोखंदळ असतात किंवा त्यांना आवडणाऱ्याच वस्तू ते खरेदी करतात. नंतर पुढचा प्रकार आहे, प्रकार म्हणण्यापेक्षा आधार आहे. ठीक आहे, आपण आणखी चोखंदळ ग्राहक जे आहेत किंवा राहणीमानाच्या दर्जानुसार माहिती बघूयात. बघा, इथे म्हटलंय चोखंदळ ग्राहक विशिष्ट वस्तू अगर सेवांचीच खरेदी करतात. मी जसं एक्सप्लेन केलं तुम्हाला, ते कोणत्याही वस्तूंची खरेदी करत नाही. ठीक आहे, संबंधित वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि मग आपण त्या पाहिल्यात, मग आपण ती वस्तू खरेदी करू, असा ते निर्णय कधीच घेत नाही. त्यांनी ठरवलेलं असतं आपल्याला नेमकी कोणती आणि कशी वस्तू खरेदी करायची. ती वस्तू तयार नसेल तर कदाचित ते ऑर्डर देऊन ती वस्तू तयार करायला सांगू शकतात. पण वस्तू किंवा सेवा जी आवश्यक आहे ती त्याच प्रकारची असणं त्यांना अपेक्षित असतं आणि त्या वस्तूंचा वापर केल्यामुळेच त्यांच्या राहणीमानाचा स्वतंत्र दर्जा हा लक्षात येतो. त्यानंतर असे ग्राहक आपल्या राहणीमानाच्या दर्जानुसारच वस्तूंची खरेदी करतात किंवा ते ज्या वस्तूंचा वापर करतात त्यावरून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा हा ठरत असतो. म्हणजे बघा, राहणीमानाचा दर्जा आणि वस्तूंचा वापर किंवा वस्तूंचा वापर आणि राहणीमानाचा दर्जा ह्या परस्परावलंबी बाबी आहेत. उदाहरणार्थ, विशिष्ट प्रकारचं राहणीमान असणारे ग्राहक विशिष्टच वस्तूंची खरेदी विक्री करतात किंवा विशिष्ट वस्तूंचा वापर करणारे ग्राहक हे विशिष्ट राहणीमानाचे आहेत असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. म्हणजे परस्पर अवलंबी बाबी आहेत. इथे असं म्हटलंय, आधुनिक जाहिरातीतील परदेशी वस्तू व त्यासारख्या भारतीय बनावटीच्या वस्तूंसाठी अशा प्रकारची बाजारपेठ विभागणी उपयुक्त ठरते. बघा, आधुनिक जाहिरात किंवा परदेशी वस्तू, बघा विशिष्ट प्रकारचं राहणीमान. आता मी पुन्हा तुम्हाला म्हटलं होतं पाश्चिमात्य वर्तणूक, परदेशी वस्तू. बघा, परदेशी वस्तू ह्या प्रामुख्याने तुम्ही पाहता की फॉरेन किंवा डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत त्या वस्तू भारतामध्ये प्रामुख्याने किंवा भारतीय बाजारपेठेमध्ये आलेल्या आपण पाहतो आणि मग त्या वस्तूंचा वापर करण्याचा आग्रह काही लोक धरतात आणि त्यानुसार त्यांचं राहणीमान ठरतं किंवा त्यांना जे राहणीमान आवडतं त्या पद्धतीने त्या वस्तूंची खरेदी करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यानंतर पाचवा आधार आहे सामाजिक व मानसिक दृष्ट्या विभागणी. बघा, कृष्णा बडे, काय अपेक्षित आहे तुला बाळा? कोण आहे कृष्णा बडे? सर नाव लिहून घे. कृष्णा बडे, ठीक आहे. 81 पार्टिसिपेंट आहे बऱ्यापैकी, पण सगळे शेवटपर्यंत असलेच असं नाही. सगळ्यांनी शेवटपर्यंत अटेंड करायचे लेक्चर. पाचवा जो आधार आहे सामाजिक व मानसिक दृष्ट्या विभागणी, सायकोग्राफिक सेगमेंटेशन असं म्हटलेलं आहे. बघा, सामाजिकता आणि मानसिकता या दोन्ही गोष्टींचा मेळ या ठिकाणी घातलेला आहे. सामाजिकता म्हणजे काय? इथे एक वाक्यप्रयोग लिहिलेला आहे, तुम्ही तो रीड करू शकता. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. म्हणजे काय रे बाळांनो? माणसाला माणसांमध्ये राहायला खूप आवडतं, बरोबर? मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तात्पर्य काय आहे की कोणतीच व्यक्ती समाजाशिवाय व्यक्तिगतरित्या किंवा एकटं राहूच शकत नाही, कारण त्याचं अस्तित्वच हे समाजावर डिपेंड करतं. उदाहरणार्थ, तो जन्माला आला, समाज आहे म्हणून जन्म, म्हणजे समाजातील लोकांमुळेच त्याचा जन्म झालाय. जन्माला आल्यानंतर तो जिवंत राहणं यासाठी त्याला व्यक्तींच्या सहकार्याचीच गरज आहे. उदाहरणार्थ, लहान बाळ जन्माला आल्यानंतर ते स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज अगदी खाण्यापासून कुठलंच काम स्वतः करू शकत नाही, त्याला इतरांची आवश्यकता भासते, इतरांच्या मदतीची आवश्यकता असते.
अगदी लहानपणापासून शेवटच्या क्षणापर्यंत. आता त्यामध्ये या प्रवासामध्ये व्यक्ती आपली स्वतःची कामं कोणकोणत्या अवस्थेमध्ये करू शकतात हे जर पाहिलं तर लहान व्यक्ती आणि वयस्क लोक हे स्वतःची कामं करू शकत नाही. त्यांना इतरांची आवश्यकता असते, इतरांच्या मदतीची आवश्यकता असते. आणि त्यामुळे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असं म्हटलेलं आहे. आणि माणसाला सगळ्यात महत्वाचं, जरी पूर्वी लोक एकटे राहत असतील, मानवाची उत्क्रांती होत असताना कमी लोक होते, दुर्मिळ होते, पण जेव्हा माणसं एकत्र आली आणि एकत्र आल्यानंतर समूह निर्माण झाले आणि समूहातून प्रगती व्हायला लागली आणि समूहामध्ये प्रत्येक जण एकमेकावर अवलंबून राहू लागला आणि त्यामुळे काय झालंय, एक समाज निर्माण होतो आणि त्या समाजानुसार विशिष्ट बाजारपेठांची निर्मिती करावी लागते. उदाहरणार्थ समाजातील मनुष्यांकडूनच कुटुंबांची निर्मिती होते. बघा, समाजामध्ये जे व्यक्ती एकत्र आलेले असतात तर त्या व्यक्ती एकत्र आल्यानंतर कुटुंबाची निर्मिती त्यातून होते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याचं स्वतंत्र कुटुंब पुढे निर्माण होतं, बरोबर ना? स्वतंत्र कुटुंब. मग त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेली अपत्य त्यांची सुद्धा स्वतंत्र कुटुंब निर्माण होतं. म्हणजे हे समाजामुळे शक्य आहे. म्हणजे स्वतंत्र कुटुंब निर्माण झाल्यानंतर तो कुटुंब एक स्वतंत्र समूह निर्माण होतो किंवा कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांचे नातेसंबंध किंवा हितसंबंध ज्यांच्याशी आहेत तो एक मोठा समुदाय निर्माण होतो. म्हणजे नातेवाईक, मित्रमंडळी. उदाहरणार्थ तुम्ही लग्न प्रसंगी पाहता की लग्नपत्रिका किती छापायच्या, आता छापत नाही त्या लग्नपत्रिका. अलीकडे लग्नपत्रिका छापण्याचं प्रमाण कमी झालंय. तुम्हाला माहित आहे का कमी झालंय? लॉकडाऊन आहे, जास्त लोकांना एकत्र येण्याची गरज नाही किंवा एकत्र येऊ दिलं जात नाही. मग पत्रिका न छापताच 5-50 माणसांमध्ये लग्न प्रसंग किंवा लग्न सोहळा आटोपला जातो. ही सध्याची परिस्थिती आहे. पण जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न थाटामाटात करायचं आहे, अशा वेळेला त्याचे जे मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट, जे कोणी संपर्कातील लोक आहेत त्या सगळ्यांसाठी आग्रहाचं निमंत्रण दिलं जातं आणि त्यासाठी प्रपंच निर्माण केला जातो. पत्रिका छापा, त्या वाटा, नाही का? मग पत्रिका वाटत असतानाच बरेचदा तुम्ही ऐकलंय की अपघात झाले, असं झालं, तसं झालं, अनावश्यक बाबी. पण हे सगळं कशासाठी आहे? समूह आहे तो, ज्यांच्याशी ओळख आहे त्या लोकांची, तो समूह एकत्र आला आणि समूह एकत्र आल्यानंतर त्या समूहाच्या स्वतंत्र गरजा असतात. उदाहरणार्थ एक कुटुंब हा एक समूह आहे. प्रत्येक कुटुंब हा एक समूह असतो आणि प्रत्येक कुटुंबाच्या गरजा मात्र वेगवेगळ्या असतात. मग त्या समूहानुसार त्या समूहाच्या गरजा काय आहेत हे निश्चित करून उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना त्या लोकांच्या सामाजिक गरजा, सामाजिक वस्तूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र बाजारपेठांची निर्मिती करावी लागते. बघा, या समुदायामुळे ग्राहकांना एक विशिष्ट सामाजिक वर्ग निर्माण होतो. बघा, आता सामाजिक वर्ग निर्माण होण्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. धर्म, जात, पंथ, वर्ण यामुळे सुद्धा समूह त्या ठिकाणी निर्माण होतात. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की विशिष्ट प्रकारचा सामाजिक वर्ग निर्माण होतो आणि त्या सामाजिक वर्गाच्या विशिष्ट गरजा असतात आणि त्या गरजांसाठी उत्पादकांनी किंवा विक्रेत्यांनी स्वतंत्र बाजारपेठेची निर्मिती करणं अपेक्षित आहे. ग्राहकांच्या निर्माण झालेल्या वर्गामुळे त्यांच्या वस्तू व सेवांविषयीच्या आवडीनिवडी सुद्धा निश्चित होतात. उदाहरणार्थ त्या समूहामध्ये लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत हे ठरतं त्यावेळेला. बऱ्याचदा काय होतं की माझी आवड नेमकी काय आहे हे मला माहित नसतं, पण समूहातील आपला सहकारी असेल, आप्तेष्ट असेल, नातेवाईक असेल, ते जर म्हटले की आम्ही अशा प्रकारची वस्तू खरेदी केली आणि मग असं म्हटल्यानंतर निश्चितपणे आपल्यालाही असं वाटतं की आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारची वस्तू असली पाहिजे. याचा अर्थ काय की समूहामध्ये वस्तूंच्या गरजा किंवा आवडीनिवडी ह्या सारख्या बनतात. इतरांचं अनुकरण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. इतर कोणत्या वस्तूंचा वापर करतात, त्यांना कोणत्या वस्तूंची आवड आहे आणि त्याच पद्धतीची आवड निश्चितपणे त्या समूहाची होते. म्हणजे तो समूह विशिष्ट आवडीनिवडी असलेला समूह आहे असं त्या ठिकाणी निश्चित केलं जातं आणि मग त्या समूहाच्या आवडीनिवडी, गरजा किंवा काय वस्तू हव्या आहेत त्यांना त्या गरजा भागवण्यासाठी उत्पादक काय करतात? स्वतंत्र बाजारपेठांची निर्मिती करतात. उदाहरणार्थ बघा,
एखाद्या क्लासमध्ये म्हणजे वर्ग आपला तुम्ही वेगवेगळ्या भागातून एकत्र आल्यानंतर, उदाहरणार्थ तुम्ही 5वीला ऍडमिशन, पहिलीला ऍडमिशन घेतल्यानंतर साधारणपणे 4थी किंवा 7वी पर्यंत ऍडमिशन असेल. नंतर 8वीला किंवा 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर वेगळा समूह निर्माण होतो. सुरुवातीला त्या समूहाच्या संपूर्ण समूहाच्या गरजा आणि आवडीनिवडी एकच असतात असं नाही, परंतु जेव्हा तो समूह काही काळ एकत्र राहतो तेव्हा मात्र लक्षात येतं की समूहामध्ये काहीतरी एक वाक्यता निर्माण झाली. समूहाच्या गरजा किंवा आवडीनिवडी आहेत ना, त्या सारख्याच निर्माण व्हायला सुरुवात झाली. कारण प्रत्येकाला समजायला सुरुवात होते की याची आवड काय आहे, त्याची आवड काय आहे, त्याची आवड काय आहे. आणि मग सगळेजण सगळ्यांच्या आवडींचा, गरजांचा विचार करतात आणि त्या प्रकारच्या वस्तू वापरण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य काय आहे की तो समूह जो आहे, तो समूह कोणत्या बाबींचा वापर करतो, कोणत्या गोष्टींचा वापर करतो, कोणत्या वस्तूंचा वापर करतो आणि तो वापर किंवा त्या वस्तूची गरज भागवण्यासाठी उत्पादक तशा स्वतंत्र बाजारपेठांची निर्मिती त्या ठिकाणी करतात. नंतर विशिष्ट गरजा, सामाजिक गटाच्या गरजा स्वतंत्र असल्यामुळे त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी तो समुदाय विशिष्ट गरजांसाठीच खर्च करतो. बघा बघा प्रत्येक समूहाच्या गरजा वेगवेगळ्या असतात आणि या गरजा वेगवेगळ्या असल्यामुळे प्रत्येक समूह काय करतो, आपल्या गरजांना प्राधान्य देतो. आपल्या गरजा कशा भागतील याकडे तो लक्ष पुरवतो. मग त्या गरजा भागवण्यासाठी किती उत्पन्न असलं पाहिजे किंवा किती खर्च येतो, त्या गरजा भागवल्यानंतर आपलं राहणीमान काय असणार आहे, म्हणजे समाजामध्ये त्याविषयी काय विचार केला जाऊ शकतो समाजाकडून, याचा देखील विचार केला जातो. निर्माण झालेल्या समूहाची व समूहातील प्रत्येकाची विशिष्ट मनोधारणा किंवा मनोभूमिका तयार होते. समूहामध्ये प्रत्येक जण जो असतो त्याची स्वतंत्र मानसिकता, मनोधारणा किंवा मनोभूमिका असते आणि त्यामुळे काय होतं, प्रत्येक ग्राहक विशिष्ट वस्तू आणि सेवांचीच खरेदी करतात. समूहातील जे ग्राहक आहेत ना, ते विशिष्ट वस्तू आणि सेवांचीच खरेदी करतात. त्यापेक्षा वेगळ्या वस्तू आणि सेवांची खरेदी ते ग्राहक त्या ठिकाणी करत नाहीत. याचा अर्थ काय की समूहाच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात. आता इथे पाहिलंय सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या विभागणी. बघा जसा समूह एकत्र येतो, पूर्वी त्यांची मानसिकता वेगळी होती प्रत्येकाची, पण समूहामध्ये आल्यानंतर अनेकांची मानसिकता एकरूप होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. म्हणजे अनेकांची मानसिकता त्या ठिकाणी जुळते. प्रत्येक जण प्रत्येकाला समजावून घेतो आणि त्यामुळे काय होतंय, एक विशिष्ट प्रकारची मानसिकता त्या समूहाची निर्माण होते आणि म्हणून त्या ग्राहकांची मानसिकता काय आहे हे अगोदर ओळखलं जातं आणि त्या मानसिकतेनुसार संबंधित वस्तूंची उपलब्धता विशिष्ट बाजारपेठांमधून करून देण्याचा प्रयत्न उत्पादकांकडून केला जातो. ठीक आहे, आज आपण एकूण 5 आधार पाहिलेले आहेत. अजूनही 2 आधार आपले बाकी आहेत. तत्पूर्वी आता आपली वेळ संपत आली. मला हेच सांगायचं होतं की सगळ्यांचं अटेंडन्स हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी प्रत्येक जण आपल्या अटेंडन्स साठी स्वतःहून प्रयत्न करणार आहे. मी अटेंडन्स त्यासाठी घेईन माझ्या पातळीवर. त्यावेळेला मात्र असं म्हणायला नको की सरांनी आम्हाला सूचना दिली नव्हती. आताही 81 स्टुडंट्स आहेत.